नमस्कार मित्रांनो, UDAS प्लस SDMS पोर्टल 2024-25 चा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं असेल अपार मॉड्यूल मधील नवीन समस्या। तर मित्रांनो, UDAS प्लस SDMS पोर्टल मध्ये आपण सध्या अपार मॉड्यूल मध्ये काम करत आहोत। तिथे आपल्याला विद्यार्थ्याचे अपार आयडी तयार करायचे आहे। या संदर्भात प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत। तर त्यामध्ये आता अपार मॉड्यूल मध्ये एक नवीन समस्या आलेली आहे। तिथे मित्रांनो, आपण जर एखाद्या विद्यार्थ्याचा अपार आयडी जनरेट केलेला असेल तर काही वेळा ते रिजनरेट म्हणून दाखवत आहे किंवा रिक्वेस्टेड आयडी म्हणजे जनरेट केल्याबरोबर त्याची अपार आयडी जनरेट होत नाही आहे, ते काही वेळाने होत आहे। तर ही कोणती नेमकी समस्या असणार आहे किंवा रिजनरेट अपार म्हणत आहे ती समस्या कोणती असणार आहे, काय करावं लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी डेमो सहित आपल्याला देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, UDAS प्लस SDMS पोर्टल 2024-25 चा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। अपार मॉड्यूल मधील नवीन समस्या रिजनरेट अपार अँड रिक्वेस्टेड आयडी, नेमकं कारण काय आहे, आता आपल्याला काय करावं लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, UDAS प्लसच्या SDMS पोर्टल मध्ये आपण लॉग इन करून घेतलेला आहे। मी एक शाळा इथे लॉग इन करून घेतलेली आहे। या शाळेचं मित्रांनो मी अपार आयडी जनरेट केलेले होते। काही विद्यार्थ्यांचे एकूण 23 विद्यार्थी होते, त्यापैकी 20 जणांचे अपार आयडी जनरेट केलेले होते। तर जेव्हा जनरेट केलेले होते तेव्हा संपूर्ण विद्यार्थ्यांचे जनरेट दाखवत होते, परंतु आता तिथे रिजनरेटचा ऑप्शन आलेला आहे। तर बघा, इथे मी सरळ आपल्याला स्क्रीनवर दाखवणार आहे। तर ही एक शाळा आहे जी मी लॉग इन करून घेतलेली आहे। इथे आपण जाणार आहोत अपार मॉड्यूल मध्ये। अपार मॉड्यूल तर मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे वर्ग वगैरे सिलेक्ट करावा लागतो। तर बघा, मी आपल्याला दाखवणार आहे पहिला वर्ग मी सिलेक्ट केलेला आहे। आता गो करतो। गो केल्यानंतर बघा, इथे मित्रांनो हे जे विद्यार्थी आहे संपूर्ण 8 विद्यार्थी आहे आणि या 8 विद्यार्थ्यांची मी आयडी जी आहे अपार आयडी ते जनरेट केलेली होती। परंतु इथे आता आपल्याला वर जे स्टेटस दिसत आहे इथे बघा, एनरोलमेंट 8 जनरेट 0 रिक्वेस्टेड 0। तर इथे जनरेट 0 दाखवत आहे आणि रिक्वेस्टेड सुद्धा 0 दाखवत आहे, परंतु जेव्हा केलेले होते तेव्हा हे जनरेट झालेले होते। तर बघा, इकडे जर आपण आलो तर इथे स्टेटसमध्ये बघा मित्रांनो, बऱ्याच जणांना आता हे असं स्टेटस दिसत असेल। इथे स्टेटसमध्ये आपल्याला स्टेटस फेल म्हणून दाखवणार आहे, अपार आयडी नॉट अवेलेबल आणि रिमार्क बघा, यू रीच द मॅक्झिमम अकाउंट लिमिट ऑफ धिस मोबाईल अ डिफरंट नंबर। तर मित्रांनो, जेव्हा मी हे केलेले होते तेव्हा हे जनरेट झालेलं होतं आणि आता इथे फेल म्हणून दाखवत आहे आणि इथे मोबाईल क्रमांक जो आहे तो चेंज करा असं दाखवत आहे। आणि इथे बघा, ॲक्शनमध्ये आता रिजनरेटचं ऑप्शन आलेलं आहे। म्हणजे अगोदर जनरेटचं होतं, जनरेट मी करून घेतलेलं होतं, जनरेट झालेलं सुद्धा होतं, परंतु आता स्टेटस फेल आलेला आहे आणि रिजनरेटचं ऑप्शन आलेला आहे। तर आता इथे मोबाईल क्रमांक बदलून आपल्याला ते रिजनरेट करावं लागणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे रिजनरेटचं जे बटन आहे यावर क्लिक करून सेम आपली जी प्रोसेस आहे तेच करावी लागणार आहे आणि त्यानंतर याला सबमिट केल्यानंतर आपली जे अपार आयडी आहे ते जनरेट होणार आहे। तर मित्रांनो, ही एक समस्या सध्या या मॉड्यूलवर येत आहे आणि यामध्ये दिसणार आहे। त्यामध्ये आपल्याला मोबाईल क्रमांक दुसऱ्या नंबरने ट्राय करा असं दाखवत आहे। तर आपल्याला मोबाईल क्रमांक वगैरे बदलावा लागणार आहे आणि त्यानंतर लगेचच आपलं ते होणार आहे। दुसरी एक महत्त्वाची इथे मित्रांनो एक मोठी समस्या आलेली आहे, ती म्हणजे इथे बघा मित्रांनो, मी जे विद्यार्थी आहे त्यांचा अपार आयडी जनरेट केलेला आहे। जनरेट केल्याबरोबर अगोदर सरळ आपल्याला अपार आयडी इथे दिसत होता, जो आपल्याला मेसेज येत होता त्यामध्ये सरळ अपार आयडी येत होता, परंतु आता आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज येत आहे, रिक्वेस्टेड फॉर अपार आयडी हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, अपार आयडी विल बी जनरेटेड विथिन फ्यू आवर्स। म्हणजे काही तासानंतर। तर मित्रांनो, आपली जी अपार आयडी आहे हे काही तासानंतर आता जनरेट होणार आहे। सुरुवातीला जेव्हा अपार मॉड्यूल सुरू झालेलं होतं आणि सुरुवातीला जेव्हा आपण अपार आयडी जनरेट केल्या तेव्हा आपल्याला अपार आयडी जनरेटेड सक्सेसफुली असा मेसेज येत होता आणि त्याखाली आपल्याला अपार आयडी क्रमांक लिहून येत होता, परंतु आता ते रिक्वेस्टेड होणार आहे, ते रिक्वेस्ट जाणार आहे आणि काही तासानंतर अपार कडून ती आयडी जी आहे ते जनरेट होणार आहे। तर यामध्ये मित्रांनो
घाबरून जायचं काहीच कारण नसणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांचे अपर आय डी जे आहे ते काही वेळाने पोर्टलवर जनरेट होणार आहे आणि ते आपल्याला लगेचच दिसणार आहे काही तासानंतर. तर मित्रांनो हे एक महत्त्वाचं आहे, यामध्ये बदल झालेला आहे किंवा हे एक समस्या म्हणा. तर आपल्याला जर आपण पूर्ण वर्गाचं बघितलं तर आपल्याला अशा पद्धतीचं ते दिसणार आहे. इथे बघा विद्यार्थ्याचे नाव आहे आणि इकडे स्टेटसमध्ये आपल्याला ते रिक्वेस्टेड असं निळ्या रंगामध्ये लिहून दिसणार आहे. तर अगोदर जनरेटेड लिहून येत होतं, परंतु आता रिक्वेस्टेड असणार आहे. ते रिक्वेस्ट गेलेली आहे आणि ते रिक्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर तिथे जनरेट सक्सेसफुली अपर आय डी जनरेट सक्सेसफुली अशा पद्धतीचं काहीतरी तिथे लिहून असणार आहे. तर मित्रांनो ही एक समस्या इथे आता येत आहे किंवा हा एक बदल झालेला आहे आणि त्यानुसार आता आपल्याला जेव्हा आपण अपर आय डी जनरेट करत आहोत तेव्हा आपल्याला ते जे अपर आय डी आहे ते काही तासानंतर विद्यार्थ्यांचे जनरेट होणार आहे. आणि जनरेट झाल्यानंतर बघा स्टेटस जे आहे ते अशा पद्धतीचं दिसणार आहे जनरेटेड म्हणून, आणि त्याच्या खाली आपल्याला अपर आय डी दिसणार आहे. स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल काही विद्यार्थ्यांचे हे अपर आय डी रिक्वेस्टेडमध्ये होते, आता ते जनरेट झालेले आहे आणि त्यांची अपर आय डी सुद्धा आलेली आहे. तर मित्रांनो हे दोन समस्या या पोर्टलवर येत आहे. घाबरून जायचं काहीच गरज नाही. आपल्याला काही तासानंतर ते जे अपर आय डी आहे ते जनरेट होणार आहे आणि तिकडे जे रिजनरेटचं जे समस्या आलेली आहे त्यामध्ये आपल्याला मोबाईल क्रमांक वगैरे बदलवून ते रिजनरेट करावं लागणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आपण अपर मॉड्यूल UDAS प्लस 2024-25 जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.